नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन 2025 बघा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे 50 प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न घेतलेले आहेत. सर्वांनी बघा 50 पैकी 50 गुण घ्यायचा बघा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. बघा सर्व IMP प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? शिवाजी सावंत पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. माधवानुज विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? काशीनाथ हरी मोडक बघा यांचं माधवानुज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी असतो आपल्याकडे? 27 फेब्रुवारी बघा या दिवशी आपल्याकडे मराठी भाषा गौरव दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सहानुभूती या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? तर योग्य उत्तर काय असेल? सहानुभूती बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारला आहे, खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. मग योग्य उत्तर काय असेल आपलं? हिमालय बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणते आले पाहिजे? नवल, श्रीमंत, शांतता आणि शहाणा. बघा शांत या ठिकाणी बघा शांत, शांतता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 शांतता बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 मुलगे या शब्दाचं लिंग ओळखा. बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मुलगे या शब्दाचं लिंग ओळखा. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मुलगे बघा हा शब्द नपुंसकलिंग या प्रकारचा जो शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा अशा प्रकारचं बघा वाक्य, या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा कोणता अलंकार असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 दृष्टांत अलंकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सलील बघा शब्द आहे. सलील या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा वाक्यामध्ये एखादं बघा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? अपसरण चिन्ह. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण बघा चालू घडामोडी व सर्व मागील बघा झालेले सर्व IMP पेपरचे PDF बघा आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, वाक्यामधील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? समजा आता एखादं वाक्य आहे. या वाक्यामधील शब्दांना काय म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वाक्यामधील बघा शब्दांना आपण काय म्हणतो? पद म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा समजा एखादं वाक्य आहे.
वाक्यामध्ये दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? बघा त्यांना आपण काय म्हणतो? केवलप्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनाभी अव्यय, आपण त्यांना काय म्हणतो? बघा उभयनाभी अव्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जंगल या शब्दाचा बघा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. बघा जंगल शब्द आहे, जंगल शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा सर्वांनी सांगायचे. पावक म्हणजे काय असतो? पावक अग्नी नाही होणार. बघा तिमिर म्हणजे अंधार असतो. विताक नाही होणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. विपिन बघा हा शब्द जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा, अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा सर्वांनी सांगायचं आहे. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अहंकार सन्मान आहे का? विनम्रता आहे का? अपमान आहे का? कोणता यायला पाहिजे? अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विनम्रता यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? हृदयाला द्रावित करणारे. बघा हृदयाला द्रावित करणारे काय असतात? हृदयद्रावक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. बघा या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची मन ओळखा. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. बघा कुठेही जा एकसारखीच परिस्थिती असणे. अर्थ आहे हा. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? घरोघरी मातीच्या चुली. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. सळो की पळो करणे. बघा मागील भरतीमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. सळो की पळो करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. तर योग्य अर्थ काय असेल? अतिशय हैराण करणे. सळो की पळो करणे म्हणजे काय असतो? अतिशय हैराण करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अक्का अण्णा. बघा अक्का आणि अण्णा बघा हे शब्द आहेत कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अक्का आणि अण्णा बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. 4 शब्द आहेत. मधुर, देव, कुशल, वकील, वकिली. बघा वकीलचं या शब्दाचं भाववाचक नाम काय असतो? वकील, वकिली. म्हणजे वकिली बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. त्या काळी बघा त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ आहे का? नाही. पूर्ण भूतकाळ आहे का? नाही. अपूर्ण भूतकाळ आहे का? कोणत्या प्रकारचं वाक्य आलं पाहिजे? त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. तर या बघायचं योग्य उत्तर काय? रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 9, तुला नोकरी लागली का? बघा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्याच्या बघा शेवटी चिन्ह आहे. मग हे कोणतं वाक्य असेल? बघा कोणते बघा वाक्य असो वाक्याच्या बघा प्रश्नार्थक या ठिकाणी चिन्ह आहे म्हणजे कोणतं यायला पाहिजे? प्रश्नार्थक वाक्य. सोपा प्रश्न म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्यक्ष बघा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? योग्य उत्तर काय असेल? स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, देवाला बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाला, देवाला, ला, सला, नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? देवाला. चतुर्थी विभक्तीचे बघा सला, नाते हे प्रत्यय कोणते असतील? चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा मागील भरतीमध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता. हा महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष समास होणार नाही, द्विगु होणार नाही, कर्मधारय समास. महादेव या शब्दामध्ये कर्मधारय समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक पुढचा, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? प्रल्हाद केशवात्रे या कवीचं बघा केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मग
भाऊ बहीण, ते भाऊ बहीण, ती भाऊ बहीण कोणता असेल? बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये स्त्रीलिंग आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी आंबा, आंबे, गाय, गाई, घर, घरे, जाऊ, जावा. म्हणजे या ठिकाणी जावा बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी काय असेल? अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य. बघा सुधाकर म्हणजे काय असतो? बघा सुधाकर, शशी, आदित्य म्हणजे बघा सूर्य असतो, शशी म्हणजे बघा चंद्र असतो. बघा या ठिकाणी सुधाकर या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारले? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आदित्य बघा या ठिकाणी मग काय असेल? सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला? निशा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निशा म्हणजे काय असतो? निशा म्हणजे रात्र असते. रजनी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2, रात्र बघा निशा म्हणजे रात्र योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 2 शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा 2 शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? स्वल्पविराम होणार नाही, प्रश्नार्थक नाही, संयोग चिन्ह. 2 शब्द बघा जोडताना आपण संयोग चिन्ह या प्रकारचा या ठिकाणी चिन्हाचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, वाखाणणी करणे अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. वाखाणणी करणे म्हणजे काय असतो? वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस कोणता असेल? श्लेष अलंकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी पूर्णाभ्यास्त शब्द आपला पूर्णाभ्यास्तम. फडफड, लाल लाल कोणता यायला पाहिजे? धन दौलत. पूर्णाभ्यास शब्द या ठिकाणी लाल लाल बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी कोणता असेल? पूर्णाभ्यास शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो? बघा दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो. समास कोणता असतो तो? बहुविग्रही समास. म्हणजे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुलगा पुस्तक वाचत असे. मुलगा पुस्तक वाचत असे. बघा वाचत असे रीती भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सज्जन या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? सज्जन. बघा सज्जन या शब्दामध्ये कोणती यायला पाहिजे? व्यंजन संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कोणता असेल? चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? नयन म्हणजे डोळे असतो, काया म्हणजे शरीर, बघा कौमुदी म्हणजे चांदणे, आचल म्हणजे बघा पर्वत असतो, कौमुदी म्हणजे चांदणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चांदणेचा कौमुदी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. कर्कश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. काय तुझा आवाज कर्कश आहे? कर्कश. मग गोड, मंजूळ कोणता असेल? बघा मंजूळ. कर्कशच्या विरुद्ध काय आला पाहिजे? मंजूळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी एक शब्द कोणता आहे? भाववाचक नाम नाही. नवल, नवलाई म्हणजे भाववाचक नाम आहे. वकील, वकिली भाववाचक नाम आहे. थंड, थंडावा भाववाचक नाम आहे. नम्र, नम्रता म्हणजे या ठिकाणी नम्र बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अंतकरण. स्वर शब्द नाही, स्वर संधी नाही, व्यंजन नाही. बघा अंतकरण या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. बघा रक्तचंदन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? रक्तचंदन या शब्दामध्ये कर्मधारय समास अशा प्रकारचा या ठिकाणी तो समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला. बघा तो कार्यालयामध्ये गेला बघा या ठिकाणी आणि आलेला आहे. बघा म्हणजे कोणता असेल? संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी नाटक पाहिले असेल. बघा असेल म्हटलं काय असतो? बघा मी नाटक पाहिले असेल भविष्यकाळ आहे पण कोणता? बघा अपूर्ण म्हणजे नाटक पाहिले असेल म्हणजे पूर्ण आहे ना, म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या वाक्याचा काळ आहे. मुलांनो शांत व्हा. मुलांनो
अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मुलांनो हाक मारणे. मुलांनो संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला. बघा कोसला ही कादंबरी कोणाची होती? बघा भालचंद्र नेमाडे बघा यांची कोसला ही कादंबरी होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल? देव. बघा देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल? देवचं या ठिकाणी देव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तू दररोज अभ्यास कर. बघा तू दररोज अभ्यास कर. स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञा आहे. या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे ना, तू अभ्यास कर, तू रोज अभ्यास कर. आज्ञा आहे ना, आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर. बघा किती प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही. म्हणजे किती प्रयत्न करा, म्हणजे एखाद्यामधला दोष या ठिकाणी दूर होत नाही. बघा या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मन ओळखा. म्हणजे काय यायला पाहिजे? कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. सोनाराने कान टोचणे. बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. सोनाराने कान टोचणे हा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. त्याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्या ठिकाणी बघा 3 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण काय म्हणतो? बघा ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण चिठा म्हणतो. व ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात आपण त्यांना काय म्हणतो? चौक म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अपराधी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. अपराधी म्हणजे एखाद्याने अपराध केला आहे. अपराधी, निर्दोष, निरपराधी. बघा निरपराधी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, मनुष्य या शब्दाचं समानार्थी शब्द. मनुष्य म्हणजे माणूस बरोबर आहे. मानव बरोबर आहे. मनुष्य बघा यापैकी बघा म्हणजे बघा हे सर्व शब्द काय आहेत? म्हणजे माणूस या शब्द या ठिकाणी योग्य समानार्थी वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. ओके. विषय क्रमांक पुढचा, आता सर्वांनी हळूच बसावे. आता सर्वांनी हळूच बसावे. कोणता असेल? कर्मणी भावे, अकर्मक भावे. आकर्मक भावे यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक बघा पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काया, चंद्रिका, विहंग यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे. पक्षी या शब्दाचा समान शब्द कोणता आहे? सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. संपूर्ण बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी, गणित विषयाचे प्रश्न असतील बघा सर्वांनी बघा व सर्व मागील PYQचे बघा प्रश्न असतील. ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.